हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना सातूचं पीठ करणार आहोत आणि त्याचपासनं एकदम इंटरेस्टिंग असं गिल्ट फ्री सातूच्या पिठाची कोल्ड कॉफी करणार आहोत. 3, 2, 1. सातूचं पीठ करण्यासाठी आपण आहे ना इकडे एक पॅन ठेवलेला आहे. त्यातनं आता आपण आहे ना बाउलचं एकच प्रमाण घेणार आहे. तर एक बाउल आपण आहे ना गहू घेतलेले, हे स्वच्छ आहे ना कोरड्या कपड्याला आपण छान पुसून घेतलेले आहेत. धुवायची काही गरज नाही, कारण मग वाळायला परत वेळ लागतो. आता काय करायचं आहे की मीडियम गॅसवर सतत असं हलवून आहे ना त्याला छानपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे. थोडेसे असे डाग आले की मी तुम्हाला दाखवतेच. फ्रेंड्स, आपले ना गहू जे आहेत ते ऑलमोस्ट भाजून होत आलेले आहेत आणि जसे पॉपकॉर्न उडतात ना सेम त्या पद्धतीने उडतात. आता काय करायचं आहे की अर्धा बाऊल आपण आहे ना हे पंढरपुरी डाळ म्हणजे रोस्टेड ग्रॅम असतं ते घालायचं आणि फक्त 30 सेकंद आपण भाजून घ्यायचं. ह्याचं कारण का माहिती का, की एक तर पंढरपुरी जी डाळ आहे त्याला भाजायला काही लागत नाही किंवा भाजायची गरजच नाही पडत आणि ते ऑलरेडी भाजलेलं असतं, पण काही मॉइश्चर असेल तर ते निघून जातं. सो आपण आता हे 2 मिनिटात भाजून फक्त घेऊया आणि लगेच गॅस बंद करू. फक्त 30 सेकंदच भाजायचं आहे. 30 सेकंद आपण भाजून घेतलंय. आता आपण यांना गॅस बंद केलाय आणि छानपैकी आपण आता हे थंडगार करून घेऊयात. आपलं हे जे मिश्रण आहे ना गहू आणि पंढरपुरी डाळ हे पूर्ण गार झालंय. आता आपण हे ना मिक्सरच्या मोठ्या एका भांड्यात काढूया. आता ह्यात ना आपण अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा सुंठ पावडर. आता आपण ह्याचं ना बारीक पीठ आहे ना मिक्सरवर वाटून घेऊया. सातूचं पीठ आपलं आहे ना आपण छान वाटून घेतलंय आणि अशा पद्धतीने सातूचं पीठ तयार आहे. मिक्सरमधनं वाटून घेतलं ना पीठ की ते थोडं कोमट असतं. ते पूर्ण गार झाल्यावर मग एखाद्या ना काचेच्या बरणीत किंवा मग स्टीलच्या एखाद्या डब्यात आहे ना आपण हे काढून ठेवायचं. 1.5 ते 2 महिने छानपैकी आहे ना आरामात आहे ना स्टोर करू शकता तुम्ही. फ्रेंड्स, मस्त असं पौष्टिक घरी केलेलं हेल्दी असं सातूचं पीठ तयार आहे. ते तुम्ही छानपैकी 1.5 ते 2 महिने छान आरामात स्टोर करू शकता आणि याच पिठापासून तुम्ही अनेक पदार्थ करू शकता. फ्रेंड्स, आता आपण आहे ना फ्रेश सातूचं पीठ केलं त्यापासून ना एक झटपट होणारी रेसिपी दाखवते. मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यात ना 2 ग्लास दूध घालून घेऊया. इथे आपण आहे ना 2 ग्लास कोल्ड कॉफी करणार आहोत. त्यासाठी 4 चमचे आपण आहे ना सातूचं पीठ घेणार आहोत. स्वीटनेससाठी आपण इकडे खडी साखरेची पावडर वापरत आहोत. ह्याच्याऐवजी तुम्ही ना मध वापरलं तरी चालेल. अराउंड एक ना 2.5 ते 3 चमचे मी घातलेली येथे. 1 चमचा कोको पावडर, 2 चमचे कॉफी पावडर. आता आपण हे मिक्सचर ना फिरवून घेऊया. फ्रेंड्स, इथे आपण आहे ना कोल्ड कॉफी आपली तयार करून घेतलेली. आता ती आपण आहे ना सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, इकडे आहे ना सातूच्या पिठाची कोल्ड कॉफी तयार आहे आणि आपण ती मस्तपैकी आहे ना सर्व करूया. फ्रेंड्स, आपण ना त्याच्यावर गार्निशिंगसाठी बोर्नव्हिटा असतो ना तर ते टाकणार आहोत. ह्याच्याऐवजी तुम्ही चॉकलेट सिरप यूज केलं तरी चालेल. फ्रेंड्स, अशा पद्धतीने मस्त असं आहे ना घरी केलेलं फ्रेश आणि हेल्दी सातूचं पीठ तयार आहे आणि त्याचपासून आपण झटपट फक्त 2 मिनिटात होणारी सातूच्या पिठाची कोल्ड कॉफी सुद्धा इथे तयार करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल की सातूचं पीठ करणं अगदी सोपं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी इन्ग्रेडियंट्सपासून आहे, घरगुती आहे आणि कमी वेळात होणार आहे. एक प्रकारचं खरं सांगू का प्रोटीन पावडरच आहे. कारण आपण जे आहे ना गिल्ट फ्री कोल्ड कॉफी म्हटलं ना तर ते का माहिती आहे का, की सातूचं पीठ एक तर प्रोटीनयुक्त असतं आणि ज्यावेळेला आपण कोल्ड कॉफी पितो ना तर ती अशी थिक असते, जरा थोडीशी घट्ट असते. सो तो घट्टपणा आहे ना तर तो सातूच्या पिठाने येतो आणि ह्याच्यात आपण आहे ना खडी साखरेची पावडर घातलेली आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी तुम्ही आहे ना मध घातलं तरीही चालू शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट की या सातूच्या पिठात आपण आहे ना सुंठ पावडर घातलेली आहे. सो ज्या लोकांना आहे ना गार दुधामुळे थोडंसं भीती असते की सर्दी खोकला होईल तर ते तसं काही होणार नाही. सो लहान मुलांपासून ते अगदी आजी आजोबा कोणीही या सातूचं पीठ खाऊ शकतं आणि त्याचे पदार्थ सुद्धा आपण करू शकतो. रिसेंटलीच आपण आता सातूच्या पिठाचा मठ्ठा सुद्धा केलेला आहे. तो बघितला नसेल तर नक्की बघा आणि ट्राय करून बघा.
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.